नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की वाक्यातील कर्ता कसा ओळखावा। बघा, कुठलेही वाक्य तुम्हाला दिलेलं असेल तर वाक्यामधला आपल्याला कर्ता ओळखता यायला हवा। कर्ता ओळखता येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कर्ता जर ओळखता आला तर आपल्याला इतर ग्रामरमधल्या बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात। तर बघूया की वाक्यातील कर्ता कसा ओळखावा। बघा, वाक्यातला कर्ता ओळखत असताना वाक्यातलं जे क्रियापद असतं, आता ह्या वाक्यामधलं क्रियापद काय आहे? धोंडू शाळेत जातो, तर जातो हे क्रियापद आहे आणि जातो या क्रियापदामधला काय आहे? धातू आपल्याला ओळखायचा आहे, तर जा हा वाक्यातील धातू आहे। आता धातू म्हणजे काय? तर धातू म्हणजे काय? प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द। मग आता हा वाक्यातला जो धातू आहे त्या धातूला आपण नारा, नारी, नारे प्रत्यय जोडायचा। नारा, नारी किंवा नारे प्रत्यय जोडून कोण किंवा कायने प्रश्न विचारायचा। कोण किंवा कायने प्रश्न विचारायचा। येणारं उत्तर जे आहे तर ते वाक्यातलं कर्ता असतं। बघा, वाक्यातलं क्रियापद आहे जातो, त्या जातो या क्रियापदामधला धातू आहे जा। या जा या धातूला आपण काय करणार आहोत? नारा, नारी, नारे प्रत्यय लावून कोण किंवा कायने प्रश्न विचारणार आहोत। बघा, धोंडू शाळेत जातो। मग आता जा हे जर धातू आहे तर या धातूला आपण काय करणार? नारा प्रत्यय लावणार। जाणारा कोण? तर जाणारा आहे धोंडू, तर धोंडू हा वाक्यातला काय झाला? कर्ता झाला। अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या वाक्यातले कर्ते शोधू शकतो। आता तुमच्यासाठी एक उदाहरण आहे। हे उदाहरण आहे राजूला पेरू आवडतो। तर तुम्ही सगळ्यांनी ह्या वाक्यातला कर्ता काय हे मला कमेंट करून सांगा। थँक्यू।